गाडी अडवून महिलांवर तलवारीने हल्ला। रात्री 12 वाजता रस्त्यावर रक्तरंजित गोंधळ। साळवे कुटुंब गंभीर जखमी। रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबावर रात्री उशिरा तलवारी, कोयते, लोखंडी रॉड घेऊन 10-12 गुंडांनी भयानक हल्ला केला। अभिजित साळवे यांच्यावर तब्बल 15 ते 16 वार करून रक्ताच्या थारोळ्यात टाकलं गेलं। महिलांनाही गाडी अडवून केस ओढत तलवारीने मारहाण करण्यात आली। हा हल्ला अचानक नव्हता, तर पूर्वनियोजित कट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। गावात खंडणीखोरी, दहशत आणि बलात्कार प्रकरण उघड करणाऱ्या साळवे कुटुंबाला गप्प बसवण्यासाठी हा हल्ला घडवून आणल्याचं स्पष्ट होतंय। आमची दहशत संपवायला निघाला होता, त्याला आम्हीच संपवलं, असा दहशतवादी आरोळ्या गुंडांनी ठोकल्या। या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून गावकरी हादरले आहेत। सुनील साळवे यांच्यावर हल्ला घडवून आणणाऱ्या टोळीवर मकोका अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। हल्ल्याचा मास्टरमाइंड कोण, याचा शोध घेण्यासाठी कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी पक्षाकडून होत आहे। आता या प्रकरणी रिपब्लिकन पार्टीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देत पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे। यापुढे हलगर्जीपणा झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला असून पुढे काय होणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत। आमचे दक्षिणेचे जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे प्रथमतः पाहायला गेलं तर त्यांचं काम जिल्हाभर चांगलं आहे आणि ते जिथं जिथं अन्याय अत्याचार होतो तिथं ठामपणे उभं राहतात। पाठीमागच एक असंच त्या नानजमध्ये बलात्काराचा किस्सा झाला, त्याच्यामध्ये त्यांनी तीव्र अशी भूमिका घेतली आणि त्या आरोपींना कठोरात कठोर कारवाई व्हावी म्हणून त्यांनी मोठा मोर्चा बी काढला होता। कदाचित त्या अनुषंगानेच ह्या गावगुंडांनी त्यांच्या कुटुंबावर हल्ला केलेला आहे। तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि भविष्यात त्या नानज बंद करण्याचं किंवा जामखेडला जाऊन एक मोठा मोर्चा काढायचा हे आमचं मानस आहे। आमच्या दक्षिणेचे जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ साळवे यांच्या कुटुंबावर जो अमानुष असा हल्ला झाला आहे, त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही आज SP ऑफिसला दक्षिण आणि उत्तरचे काही प्रमुख नेतेगण आणि कार्यकर्त्यांना तालुक्यात घेऊन निवेदन देण्यासाठी आलो आणि आमची SP साहेबांसंगही चर्चा झाली आहे। SP साहेब याच्यामध्ये अतिशय कठोर पावलं उचलत आहेत। त्यांनी पण आरोपीला अटक केली आहे, 1-2 आरोपी अटक राहिलेले आहेत आणि तेही आम्ही लवकर अटक करून त्यांच्यावर आम्ही 100% मोक्याची पोलिस पूर्ण करू आणि ती अतिशय मोठी गुंडाची टोळी आहे, प्रसिद्ध असे गुंड आहेत, ते त्यांना हवे आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आलं की जी पुण्याची कोयता गँग आहे ती जामखेड कर्जत तालुक्यामध्ये येऊ पाहते आणि आम्ही त्यांना नष्ट करायची आहे आणि म्हणून आम्ही 100% हे आरोपी सगळे अटक करून त्यांच्यावर आम्ही मोका टाकणार म्हणजे टाकणार अशी आम्ही SP साहेबांनी आम्हाला एक स्पष्ट संकेत दिलेत आणि आम्ही पण RPIच्या वतीने आमचे जेवढे गट आहेत, आमच्या महिला भगिनी असे सगळे आम्ही एकत्र होऊन आज आम्ही निवेदन देण्यामागे हेच कारण आहे की आम्ही सुनील साळवे काही एकटे कुटुंब नाही, आम्ही सर्वच त्यांच्या पाठीमागे आहोत आणि लवकरच आम्ही जामखेड तालुका पोलीस स्टेशनवर आम्ही मोठ्या संख्येने एवढा 10-12 दिवसात मोठा मोर्चा काढणार आहोत आणि आरोपीला जोपर्यंत मोकांतर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही नगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनवर, प्रत्येक तहसील कार्यालयावर आम्ही आमचे निवेदन देणार आहोत आणि आमचे निश्चित आम्ही व्यक्त करणार आहोत। अशी आमची सर्व पक्षाची भूमिका आहे, आमची RPIची भूमिका आहे। हीच भूमिका आम्ही आता SP साहेबाला पण सांगितलं आहे। विजय वागचौरे, रिपब्लिकन पक्षाचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष, आज या ठिकाणी साळवे कुटुंबावर 24 ऑगस्ट रोजी जो प्राणघातक हल्ला झाला तो संघटित गुन्हेगारीच्या टोळीचं एक नगर जिल्ह्यातील एक जिवंत उदाहरण आहे आणि या SP साहेबांना आम्ही निवेदन देताना आमच्या महाराष्ट्राचे आपले नगर जिल्ह्याचे संपर्क श्रीकांतजी भालेराव साहेब, उत्तरेचे अध्यक्ष सुरेंद्र थोरात, त्याचप्रमाणे भीमा बागुल, किरण दाभाडे, नंतर अजय साळवे, महिला पप्पू बनसोडे आणि सर्व तालुका प्रमुख होते। सर्वांची नावं या ठिकाणी घेणं शक्य नाही, पण प्रचंड संख्येनं प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। आमची अशी मागणी आहे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये जातीय तणावाचं वातावरण निर्माण करण्यासाठी संघटित गुन्हेगारीचा वापर होत आहे असं दिसतंय। जो 24 ऑगस्टला सुनील साळवेंच्या कुटुंबावर हल्ला झाला त्यातील त्यांचा पुतण्या आहे, त्या पुतण्याचा एक डोळा निकामी झालेला आहे। मुलाला त्यांनी तलवारीने एवढे वार केलेले आहेत का हातावर, पायावर, डोक्यावर वार केलेले आहेत, पण त्यांच्या पत्नीवर पण सुद्धा तलवारीने वार केलेत आणि जामखेड जिल्ह्यात जी मराठवाड्याच्या बॉर्डरवर असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी संघटित गुन्हेगारांचा आणि तलवारीचा याचा वापर होतो। त्या ठिकाणी जे काही ज्या टोळी समोर येते, जे त्या गुन्ह्यातले आरोपी आहेत ते संघटित गुन्हेगारीच्या लोकांशी बरोबर आहेत आणि त्यांनी जाणीवपूर्वक दलित समाजातील एका कार्यकर्त्याला का जो सातत्याने अन्याय अत्याचाराच्या विरोधात त्या ठिकाणी आवाज उठीत असतो, वेगवेगळ्या आंदोलनातून असतो, त्यामुळे त्या लोकांनी त्याच्यावर एक षडयंत्र रचून त्या ठिकाणी त्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केलेला होता। सुदैवानं त्यातील बरीचशी मंडळी वाचलेली आहे
पण हे जे काही घडत आहे हे नगर जिल्ह्यातील भूषण नाही, शोभणारं नाही. आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मागणी करतो का सुनील साळवेंच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण दिलं पाहिजे, त्याच्या घराला संरक्षण दिलं पाहिजे. जे आरोपी आहेत जे पकडले ते त्यांना मोकाखाली अटक केली पाहिजे. जे राहिलेले आरोपी आहेत आणि त्याच्या मागचा जो सूत्रधार कोणी असेल त्या सूत्रधाराला सुद्धा अटक झाली पाहिजे. आणि राजकीयदृष्ट्या काम करणाऱ्या कार्यकर्ता, चळवळी करणाऱ्या कार्यकर्त्यावर असे जर हल्ले झाले, असे हल्लेच्या मागे जे काही लोक असतात त्या लोकांना त्या ठिकाणी पोलीस प्रशासन शोधून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आम्ही सर्व चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही अन्याय अत्याचाराच्या विरोधात सातत्याने रस्त्यावरचा संघर्ष करतो. त्यामुळं एखाद्याच्या विरोधात म्हणून नाही, परंतु या समाजाला न्याय मिळण्याचा, व्यक्तींना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करत असताना आमच्या कार्यकर्त्यांवर असे हल्ले होता कामा नये. आणि जर झाले तर त्याला जसंच तसं उत्तर आम्ही रस्त्यावर उतरून सुद्धा देऊ शकतो. पोलिसांनी त्या गोष्टीची काळजी घ्यावी. पोलिसांनी निश्चितपणे त्या झालेल्या घटनेच्या संदर्भातला सखोल चौकशी करावी. SP साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आम्ही कोणाचे चुकीचं नाव घेणार नाही, कोणाला गुंतवण्याचा प्रयत्न करणार नाही, परंतु जे खरे गुन्हेगार आहेत आणि त्याच्या मागचा सूत्रधार जो कोणी असेल त्याला निश्चितपणे अटक झाली पाहिजे. एवढं या ठिकाणी आजच्या कार्यकर्त्याच्या निवेदनामध्ये ती आहे. मागणी आमची प्रमुख मागणी आहे आणि आम्ही ती SP साहेबांनी मान्य केली असं या ठिकाणी आपण सांगतो. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.